माजी विद्यार्थी व्याख्यानमालेच्या अंतर्गत आजचे 11वे पुष्प गुंफण्यासाठी आपण निमंत्रित केलेले आहे आपल्या पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी आणि नाशिक शहरातील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आदरणीय प्राध्यापक श्रीकांत राहळकर सर यांना सर्वप्रथम नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि पेठे विद्यालयाच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। हा प्रेरणादायी उपक्रम आपल्या सर्वांसाठी ज्यांनी उपलब्ध करून दिला ते आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक सूर्यकांत राहळकर सर, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक दिलीप फडके सर, उपाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर मुंडे सर, संस्थेचे कार्यवाह श्री राजेंद्र निकम, या सर्वांचे देखील मी या ऑनलाईन व्याख्यानमाले प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतो। संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, शिक्षक मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्य, संस्थेवर आणि शाळेवर नितांत प्रेम आणि जिव्हाळा असणारे सर्व माजी विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक, आजी माजी विद्यार्थी आणि शिक्षक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच सर्व हितचिंतक, या सर्वांचं मी या व्याख्यानमालेमध्ये सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे। शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे। उणे पडो नेदावे कोणी एकाशी, दुसऱ्याच्या दुःखे दुखवावे, परसंतोषी सुखी व्हावे। प्राणी मात्रास मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे। समर्थ रामदासांनी सांगितलेल्या प्रमाणे हा जो संस्कार आहे, हा संस्कार परंपरेने ज्यांना प्राप्त झालेला आहे ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि आपले प्रमुख अतिथी माननीय श्री श्रीकांत राहळकर सर यांची एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आपल्या सर्वांना फार जवळून ओळख आहे। नाशिक मधील BYK कॉलेजमधून ते सेवानिवृत्त झाले असून एक अनुभवी कर सल्लागार म्हणून सरांनी लौकिक प्राप्त केलेला आहे। नाशिक मधील विविध कंपन्या, वेगवेगळे फर्म, मोठमोठ्या ट्रस्ट तसेच अनेक मोठमोठ्या संस्थांचं लेखापरीक्षण सर SR राहळकर अँड असोसिएट्स या माध्यमातून, या फर्मच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून अतिशय उत्तम रीतीने करीत आहेत। त्यांचा संबंध अकाउंट या विषयांशी असला तरी ते ज्योतिषशास्त्र हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि महत्वाचा असा विषय आहे, ज्याचं बाळकडू त्यांना त्यांच्या वाडवडिलांकडून मिळालेलं आहे। नाशिक मधील श्री गायत्री मंदिर आणि श्री व्यंकटेश संस्थानचे ट्रस्टी म्हणून माननीय राहळकर सरांनी अतिशय चांगली अशी भूमिका बजावलेली आहे। एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, अनुभवी व प्रथित यश कर सल्लागार, समाजाशी बांधिलकी जपणारे एक सदगृहस्थ, ज्योतिषशास्त्र निष्णात अशी ओळख आपल्याला प्राध्यापक श्रीकांत राहळकर सरांची आहे। परंतु अलीकडेच त्यांचा आनंदाचा ठेवा या पुस्तकाचा सोहळा संपन्न झाला आणि एक संवेदनशील लेखक म्हणून नाशिककरांना नव्हे, वाचनाची आवड असणाऱ्या लोकांना सरांची ओळख झाली। असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या पेठे विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान शाळेला आणि संस्था परिवाराला निश्चितच आहे। एक उत्तम खो खोपटू आणि टेबल टेनिस खेळाडू असलेले प्राध्यापक राहळकर सरांनी नुकतेच अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। आपल्या नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या आणि पेठे विद्यालयाच्या वतीने मी त्यांना सदिच्छा चिंततो, त्यांना उदंड आयुरारोग्य लाभो। आज त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला कौटुंबिक आर्थिक नियोजनाबाबतच्या काही टिप्स मिळणार आहेत। कुटुंबाचे आर्थिक नियोजन का करायचे, कसे करायचे आणि केव्हापासून त्याची तयारी करायची याबद्दलचं मार्गदर्शन आदरणीय राहळकर सर आज आपल्याला करणार आहेत। प्राध्यापक श्रीकांत राहळकर सरांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो आणि या शतक महोत्सवी व्याख्यानमालेमध्ये माननीय चंद्रशेखर वाड सर, आपल्या पेठे विद्यालयाच्या शालेय समितीचे सन्माननीय अध्यक्ष, यांना मी विनंती करतो की त्यांनी या व्याख्यानमाले प्रसंगी आदरणीय राहळकर सरांचा संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने सन्मान करावा। माननीय श्री राहळकर सर।
सन्मानाचा स्वीकार केल्याबद्दल सरांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आजच्या व्याख्यानामध्ये उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, शाळांचे पदाधिकारी सर्वांना मी अशी एक नम्र निवेदन करतो की व्याख्यानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारण्याची किंवा शंका निरसन करून घेण्याची संधी मिळणार आहे, त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा. कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाची गुरुकिल्ली हे आजच्या व्याख्यानाचं शीर्षक आहे. या संदर्भात आपल्या मनामध्ये काही शंका निर्माण झाल्यास त्या समारोपाच्या वेळेस आपण आवर्जून हात वर करून विचारण्यास हरकत नाही. काही निवडक प्रश्नांना नक्कीच या ठिकाणी उत्तरं दिली जातील. मी सर्व उपस्थितांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि आजचे प्रमुख वक्ते आपल्या पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी, नाशिक शहरातील एक उत्तम कर सल्लागार, एक अनुभवी मार्गदर्शक, एक संवेदनशील लेखक आदरणीय श्रीकांत रहाळकर सरांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम मी नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक व शिक्षण तज्ञ श्री सूर्यकांत रहाळकर, उपाध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुंडे सर, सहकार्याला श्री राजेंद्र निकम सर, पेठे हायस्कूलच्या स्कूल कमिटीचे चेअरमन श्री शेखर वाड सर, पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कैलास पाटील सर, डॉक्टर कैलास पाटील सर, सूत्रसंचालक श्री शैलेश पाटोळे सर, ह्यांनी आपल्यासारख्या शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी, आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी व इतर यांच्याशी चर्चा करण्यासाठी मला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. संस्थेचे शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 100 माजी विद्यार्थ्यांची विविध विषयावर प्रबोधन करावे ही नाविन्य कल्पना, हा नाविन्य उपक्रम हाती घेऊन तज्ञ लोकांचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ही खरोखर विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. अशा उपक्रमाची इतर संस्थेने अनुकरण करून बऱ्याच ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आपल्या शाळेच्या
सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना त्याबाबत मार्गदर्शन इतर संस्थेला पण केलेलं आहे. मी पेठे विद्यालयाचा विद्यार्थी आहे. 1951 ते 1963 साली या मी शाळेमध्ये विद्यार्थी होतो. मी पेठे हायस्कूलचा विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. बऱ्याच ठिकाणी मी उल्लेख करतो की काही गोष्टी आम्हाला शाळेत शिक्षकांनी ज्या शिकवल्या त्या शेवटपर्यंत आम्ही अंगी पाळलेल्या आहेत. मी शिकत असताना काही शिक्षकांनी आम्हाला विशेष मार्गदर्शन केलं, कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यापैकी मी काहीच लोकांचा उल्लेख करीन. इंग्लिशचे शिक्षक श्री गुप्ते सर, वैद्य सर, मराठे सर, अशी किती नावं सांगता येतील, पण वेळेच्या अभावी सगळ्यांची नावं घेणं शक्य होणार नाही, म्हणून मी काही प्रातिनिधिक स्वरूपात दिली. सगळे शिक्षक चांगले होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर मनापासून शाळेत विद्यार्थी असताना, शाळेच्या नंतर गेल्यावर सुद्धा आपुलकीने चौकशी करणारे अजूनही शिक्षक आहेत. याचं मला विशेष वाटतं. बऱ्याच ठिकाणी शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा दुरावा होत चाललेला आहे. म्हणून आपल्याकडे आपल्या संस्थेच्या शिक्षकांचं वैशिष्ट्य असे की ते शेवटपर्यंत, मी असं म्हणेन, आजन्म विद्यार्थ्यांवर प्रेम करून त्यांच्याशी संपर्कात ठेवलेला आहे. आम्हाला शाळेने काय शिकवलं किंवा आमच्या शिक्षकांनी, तिघांनी, खूप शिक्षकांनी काय शिकवलं, त्यातले मी 2-3 गोष्टींचा प्रकर्षाने उल्लेख करीन. आम्हाला सरांनी असं सांगितलं की जास्तीत जास्त शिक्षण घ्या आणि नुसतं शिक्षित होऊ नका, तर सुशिक्षित व्हा. आपण शिक्षण घेतो पण त्या शिक्षणाचा जीवनामध्ये अवलंब करत नाही. आयुष्यात नम्रपणे वागा. विद्या विनयेन शोभते. कुठचंही काम मनापासून करा आणि ते सुद्धा वेळच्या वेळेस करा. आणि आणखीन एक सराने आम्हाला नेहमी सांगितलं, शाळेपासून जे काय कराल त्याचं प्लॅनिंग करा. प्लॅनिंग करणं फार आवश्यक आहे. आणि अशा गोष्टी त्यांनी आम्हाला आयुष्यभर करायला सांगितल्या, त्या आम्ही अंगीकारण्याचा प्रयत्न करतो आहोत. माझ्यासारखे सगळे विद्यार्थी नेहमी आम्ही भेटल्यावर सांगतो की शाळेच्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही खरोखर बरेचसे विद्यार्थी हे त्याचं अनुकरण करतायत आणि त्यातच आम्हाला आमच्या जीवनामध्ये काम करताना उत्साह आणि कॉन्फिडन्स जो आला त्याचा पाया फक्त शाळेनेच करून दिलेला आहे. आज आपण काही गोष्टींची चर्चा करण्याकरता आपल्याला पाटोळे सरांनी सांगितलंय की कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाची गुरुकिल्ली, म्हणजेच मी काय म्हणेन की कुटुंबाच्या पैशाचे अंदाजपत्रक व त्याची व्यवस्था, म्हणजेच मी म्हणेन की फॅमिली बजेट आणि पर्सनल फायनान्स, फॅमिली बजेट अँड पर्सनल फायनान्स अँड इट्स अरेंजमेंट, ह्या संबंधी आपण चर्चा करणार आहोत. कारण चर्चेने काही गोष्टी हे होतात. आता पैसा म्हटला, पैसा कोणाला नको आहे? पैसा सगळ्यांनाच हवा. मग पैसा लहान माणसापासून तर अगदी वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांचं पैशावर प्रेम असतं. पैशाने माणूस सुखी होतो असं नाही, होतच असं नाही, पण पैशाने जीवनातील आवश्यक गोष्टीची पूर्तता होते. चांगले सुखावं आयुष्य जगण्यासाठी पैसा हवाच आहे.
तो चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करून पैशाची व्यवस्था करणे हे महत्वाचे आहे. आपल्या सारख्या लोकांना म्हणजे जे नोकरदार मंडळी असतात त्यांना ठराविक उत्पन्न असतं. दर महिन्याला काही ठराविक पैसे मिळतात आणि त्या ठराविक पैशाचं पहिल्यापासून आपण चांगल्या प्रमाणे जर का प्लॅनिंग केलं, आखणी केली तर आपलं पुढील आयुष्य हे सुखावं जातं. आता हे असं करताना आपण एक छोटंसं उदाहरण बघूया की काय बेस्ट करावं, हे काय बेस्ट करावं ह्याच्या दृष्टीने मी थोडीशी पीपीटी तुमच्या समोर मांडतो आहे. त्या पीपीटीच्या आधारे आपल्याला मोठं नाही होणार ना लोकांना दिसेल. आता एक उदाहरण घेतोय की त्यातल्या त्यात बेस्ट प्लॅनिंग कसं करावं. म्हणजे कमी उत्पन्नाचं धरलं आहे. समजा एखाद्या माणसाला हातामध्ये प्रॉव्हिडंट फंड काही इतर गोष्टी कापून जर का 40,000 रुपये मिळाले दर महिन्याला, तर त्यांनी चांगल्या पद्धतीने कसं करता येईल की त्याचं एक छोटंसं मी उदाहरण इथे दिलंय. घर खर्च साधारण 12,000 रुपये. प्रत्यक्ष बघितलं तर आपला खाण्यापिण्याचा खर्च हा अगदी कमी असतो, तो खूप नसतो. तो मी जर का धराला ग्रोसरी म्हणा की जे आपल्याला जेवणासाठी आमच्यासाठी लागतात, तो मी 12,000 रुपये महिना धरलेला. म्हणजे 1,44,000 वर्षाला खर्च येतो. थोडासा कमी जास्त होतो पण कमीच येतो. आपण असं धरलं की प्रत्येकाला टेलिफोन आहे, आता मोबाईल आहे, वीज बिल आहे, हाताखालच्या आपल्याकडे घरात काम करणारे काय जे नोकर वर्ग असतं, त्या नोकर वर्गासाठी मी असं म्हटलंय की 6,000 रुपये दर महिन्याला. म्हणजेच वर्षाला आपण 72,000 रुपये खर्च करणार आहोत. म्हणजे आपल्याला वर्षात जो 4,80,000 मिळणार त्यापैकी 72,000 खर्च करणार. मुलांसाठीचा खर्च दर महिन्याला मी 2,000 धरलाय. म्हणजे वार्षिक 24,000. तर मेडिकल खर्च अंदाजे मी असं धरलं आहे की चांगलं प्लॅनिंग म्हणून 1,000 रुपये महिना आपल्याला मेडिकलचा खर्च. रोज काही कोणी आजारी पडत नाही, दर महिन्याला काही आजारी पडत नाही, पण एक 12,000 रुपये वर्षाला खर्च येऊ शकतो असं म्हटलेलं आहे. विशिष्ट आजार, विशिष्ट हा नंतरचा भाग आहे. इन्शुरन्स आणि इतर खर्च मी असं म्हटलं की काही असे खर्च येतात थोडेसे, तर ते जर का आपण धरले की 2,000 रुपये महिना बा. काही इतर खर्च होतात की जे आपल्याला अनवॉन्टेड असते, लोक येतात, आपण त्यांना गिफ्ट देतो, अमुक देतो वगैरे. हा जो सगळा आदरातिथ्य तिथ्यासाठी जो करणारा खर्च मी 2,000 रुपये म्हटला आहे. इन्शुरन्स आता कसं आहे की कुटुंब पद्धती ही लहान लहान होत चाललेली आहे. पूर्वी एकत्र कुटुंब असल्यामुळे त्याची आवश्यकता वाटत नाही. आता आपल्याला आवश्यकता वाटते. कर्ता पुरुष किंवा काही असं झाली, घटना अशी विचित्र घडली, तर सगळं कुटुंब उघड्यावर येऊ नाही म्हणून इन्शुरन्स घेणं आवश्यक आहे. टर्म इन्शुरन्स जेवढ्या लवकर तुम्ही घ्याल तेवढं तुमच्या जास्तीत जास्त लाईफ पर्यंत, आता 80, 90, 100 वर्षापर्यंत इन्शुरन्स देणारे आहेत. त्याचा हप्ता पहिल्यापासून आपण भरला तर जास्त किमतीचा इन्शुरन्स कव्हर होऊ शकतो. एक मी पीपीएफ सजेस्ट केलाय. पीपीएफ म्हणा किंवा तुमच्या एम्प्लॉईच्या प्रॉव्हिडंट फंडामध्ये तुम्ही जास्त पैसे गुंतवले तर त्याला 8, 9, 10% व्याज आहे आणि त्याला कर नाही. आता कराचा भाग आपण नंतर बघूयात.
पीपीएफ मध्ये गुंतवणूक करावी. म्युच्युअल फंड म्हणजे आता कसं होतं, बँकेतलं व्याज डे बाय डे एवढं कमी झालंय की आता 5% व्याज, सेव्हिंग मध्ये पैसे ठेवले तर 3.5% व्याज, व्याजाची दर कमी होत चालली आहेत भारतामध्ये. जगभर व्याजाची दर कमी आहे. काही परदेशामध्ये तुम्ही जर का बँकेत पैसे ठेवले तर पैसे ठेवण्याबद्दल ते चार्ज करायला लागलेले. असं उत्पन्न कमी होत असल्यामुळे मग काहीतरी जास्त पैसे आपल्याला मिळायला पाहिजेत, इन्फ्लेशन पेक्षा जास्त पैसे मिळायला पाहिजेत. मग अशासाठी म्हणून काही आपण म्युच्युअल फंड म्हणा, काही शेअर्स म्हणा असे घेतले तर त्याच्यातून परतावा जो आहे तो नक्कीच बँकेपेक्षा जास्त येईल. सगळ्यांना शेअर घेणं शक्य नसतं, पण म्युच्युअल फंड घ्यायला हरकत नाही. जगभर म्युच्युअल फंडामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक आहे. आपल्या देशात आता हळूहळू वाढते आहे. मग जो काय मार्केटचा फायदा असेल तो सगळ्यांना मिळून मिळतो. तज्ञ लोक हे करतात. एक एनपीएस म्हणून एक चांगली पद्धत आहे की तुमचे पैसे तुम्ही आत्ता इन्व्हेस्ट करायचे, 60व्या वर्षी त्यातले 60% तुम्ही काढू शकता. 40%ची अॅन्युटी. मी आता कसं झालंय, 2000 पूर्वीचे होते त्यांना पेन्शन आहे, पण त्याच्यानंतर जे नोकरी लागलेले आहेत त्यांना पेन्शन नाही आहे. त्यांना त्यांच्या रिटायरमेंटची सोय आधीपासून करायची आहे, आत्तापासून करायची आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हा एनपीएस एक चांगला पर्याय आहे. त्याला आयकरामध्ये सुद्धा ऍडिशनल डिडक्शन दिले, ते आपण पुढे बघूया. ह्याच्यासाठी मी असं म्हटलंय की म्युच्युअल फंड तुम्ही दर महिन्याला 3000 करावं, मुदत ठेव सुद्धा 2000 करावी. काहीतरी वेळेवर लागणारे पैसे उपलब्धता म्युच्युअल फंड आणि फिक्स्ड डिपॉझिट मध्ये लगेच होऊ शकते. शेअर्स सुद्धा थोडेसे शक्य झाले तर घ्यावे, नाही तर तेवढी रक्कम म्युच्युअल फंडात टाकावी. असे सगळे जर का केलं तुम्ही तर हे बेस्ट प्लॅनिंग घ्यायला असं म्हणू शकतो. जीवनामध्ये बेस्ट प्लॅनिंग हे आहे. आता कमी जास्त प्रत्येकाची गरज असते, त्याप्रमाणे माणूस कमी जास्त करू शकतो, करणं आवश्यक आहे. हे 40,000 आहे. याच मल्टिप्लिकेशन मध्ये, याच प्रपोर्शनेट तुम्ही 50,000, 60,000, 70,000 जर का तुमच्या असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आता पैसे जे आहेत ह्याच्यामध्ये मी कुठेही आपण पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा परतावा विचारात घेतला नाही. तो आपण असं धरूयात की आपल्या मुलांचं लग्नासाठी, काही आणखीन गोष्टीसाठी, काही आपण इतर खर्च करण्यासाठी, ट्रिपसाठी म्हणा किंवा काही ह्याच्यासाठी म्हणून तुम्ही आता मुद्दामून ह्याच्यात विचार घेतलेला नाही. काहीतरी माणूस सेव्हिंग करतो आणि प्रॉपर पहिल्यापासून सेव्हिंगची सवय लावली पाहिजे. ह्याचा अर्थ आपण आवश्यक त्या गोष्टी डिप्राइव्ह करायच्या नाही आहेत, त्याही काहीच्याच आहेत. ते करताना सुद्धा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, मनी सेव्ड इज मनी अर्न. त्याचं कारण असं आहे की पुढे आपण इन्फ्लेशनच्या ह्याच्यात बोलूच या की इन्फ्लेशन मध्ये जर का आपल्याला 5% किंवा 10% इन्फ्लेशन असे गृहीत धरूया, एकदा हायर साईडला मी म्हणतो, खरं 3.5, 4, 5%च इन्फ्लेशन आहे. आपल्याकडे जर का 100 रुपये असेल तर पूर्वी आपल्याला 10 किलो गहू येत होते. पुढल्या वर्षी आपण काहीच केलं नाही तर 100 रुपयाचं आपल्याला 9 किलोच गहू मिळणार आहे. तर मग आपल्याला 10 किलो गहू असण्याकरता परत आपल्याला 10 रुपयाची तरी कमीत कमी वाढ आपल्या उत्पन्नात व्हायला पाहिजे. मग ते करण्याकरता आपण ती काळजी घेतली पाहिजे. त्याचं आपण पुढे विस्तृत थोडस वर्णन करूया. आपल्याकडे शिल्लक पैसे राहिले समजा काही कारणाने, किंवा ह्या ह्याच्यातले काही वेळेला पैसे शिल्लक राहू शकतात, सगळेच काय अखेर होतातच असं नाही. समजा आपण असं धरूयात की आपल्याकडे 1 लाख रुपये वर्षाचे शिल्लक राहिले, पण त्याच्या गुंतवणुकीचा कसा विचार करता येईल आपल्याला. मग आपण विचार करू शकतो की एखादा आपण फ्लॅट घ्यावा का. मी आता पहिल्या या 4,80,000 मध्ये
स्वतःची फ्लॅट घेण्याचा काही विचार झालेला नाहीये. पण समजा असं वाटलं की आपल्याकडे 1,00,000 रुपये आहेत, तर 1,00,000 रुपयाची जी गुंतवणूक आहे ते करण्याकरता काय करता येईल, तर आपण कर्ज घेऊन 600-700 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट, जो 2 बेडरूम किचन, जी मिनिमम गरज आहे ती भागवण्याकरता 30 ते 35 लाखाला थोडंसं गावाच्या बाहेर, खूप नाही पण गावाच्या बाहेर जर का आपण फ्लॅट घेण्याच्या दृष्टीने विचार केला, तसेच आपली नोकरीचा कालावधी किती राहिलेला आहे, आपली नोकरी केव्हा संपणार आहे, ह्याचा विचार करून जर का आपण कर्ज घेऊन आणि काही स्वतःचे पैसे टाकून आपण फ्लॅट घेऊ शकतो, जेणेकरून आपलं भाडं देणार असेल तर भाडं वाचेल आणि आपले स्वतंत्र, ज्याला असं म्हणून प्रॉपर्टी किंवा जायदाद तयार होईल. मग ह्याचं आदर्श प्लॅनिंग कसं करतात हो, तर मी असं म्हणतो की आपल्याकडे 1,00,000 रुपये आहेत, त्याच्यात कशी विभागणी करावी, तर 50,000 रुपये कर्ज घेतलं जे असेल आपण 20,00,000 25,00,000 ते कर्ज, आणि त्याचा हप्ता देण्याकरता आपण जास्तीत जास्त 50,000 रुपये ठेवू शकतो. ते 4,000 5,000 महिन्याला त्याप्रमाणे कर्जाचं हे करू शकतो किंवा 60,000 पर्यंत करू शकतो. मग मी म्हणेन 10% म्युच्युअल फंडात गुंतवावे, शेअर्स मध्ये 10% गुंतवावे किंवा म्युच्युअल फंडात 20% गुंतवावे. हे 20,000 झाले. 60 अधिक 10 अधिक 10 80 झाले. काही जर आपल्याला मुला मुलींच्या लग्नासाठी असेल तर गोल्ड सिल्वर ते घ्यावी. त्याची आवश्यकता नसेल तर ते आपण फिक्स डिपॉझिट मध्ये घ्यावं. फिक्स डिपॉझिट मध्ये व्याज जरी कमी असलं तरी काही अडचण आली, काही मेडिकल प्रॉब्लेम झाला तर आपल्या हाताशी पैसे असायला पाहिजेत. म्हणून काही फिक्स डिपॉझिट मध्ये आणि काही सेव्हिंग मध्ये 10,000 रुपये असं हे उत्कृष्ट प्लॅनिंग होतं. मग सेव्हिंग मध्ये थोडे जास्त पैसे झाले तर तुम्ही काही ट्रिपला त्याला दर वर्षाला कुटुंबात जाऊन पैसे वाचून आपण काही आपलं आवश्यक गोष्टी काही आपण डिप्राईव्ह करणार नाहीत किंवा त्या टाळणार नाहीत. टाळणं योग्य पण नाही. समजा आपण असं धरलं की आपल्याला घराची काही गरज नाही, घर वडिलांनी दिलं आहे की आपण तिथे राहत असू, तर आपण हेच प्लॅनिंग जे आहे ते दुप्पट करू शकतो. म्हणजेच म्युच्युअल फंडात 20,000, शेअर्स मध्ये 20,000 किंवा म्युच्युअल फंडात 40,000, गोल्ड हवं असेल तर 20,000, सिल्वर हवे असेल तर त्या सिल्वर आणि गोल्ड, एफडीआर मध्ये 20,000 असं गुंतवणूक करावं असे सजेशन होतं. यांनी आपले पहिल्यापासून खूप पैसे साठतात. अर्थात प्रत्येकाच्या गरजा ह्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात. समजा आपल्याकडे आई वडील असतील व ते तुमच्या सोबतच असतील, मी तर खऱ्या अर्थाने असं म्हणेन आपण आई वडिलांकडे राहत असू, वडील आपल्याकडे राहणं हे म्हणणं योग्य नाही. आपण आई वडिलांकडे राहत असू तर त्यांची देखभाल करणं ही आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. मी एकच गोष्ट अशी म्हणेन, सुखी घर कोणतं हो, ज्या घरामध्ये म्हातारी माणसं आनंदात आहेत, हसत खेळत आहेत, अत्यंत मानाने राहत आहेत, ते कुटुंब खरं सुखी कुटुंब, तो माणूस खरा आदर्श माणूस असंच मी म्हणेन. आता काय झालंय सध्या औषधांमुळे, कारण आपण तब्येतीची काळजी, कोरोनामुळे आपल्याला शिकवलंय की तब्येतीकडे जास्त लक्ष द्या, आहारावर योग्य नियंत्रण ठेवा, योग्य प्रकारे तब्येत आपण सांभाळत असल्यामुळे
माणसाचं आयुष्य लॉन्जिटी, त्या आयुर मर्यादा ही साधारण 80, 85 आणि 90 वर्षापर्यंत झालेली आहे. ही चांगली गोष्ट आहे. तेव्हा आपण आपल्या पत्नी सकट पुढील आयुष्यात मुलांवर कमीत कमी अवलंबून राहता येईल याची काळजी घेतली पाहिजे. मुलं आपलीच आहेत आणि ही आता काळाची गरज आहे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की मुलं जरी आपली असली तरी एक गोष्टीचा मला इथे उल्लेख करायचा वाटतो. तो आपल्यासारख्या सुज्ञ आणि बुजुर्ग माणसांना नक्कीच पटेल. बापाचा पैसा हा मुलांचा असतो, पण मुलाचा पैसा हा बापाचा नसतो. हे आपण नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. आपण मुलांना किती दिले असले तरी आई वडिलांना मुलांकडे पैसे मागणे अत्यंत कमीपणाचे वाटते. मी तर एका ठिकाणी बोलण्याची संधी आली तेव्हा विशेष असं होतं की मुलं, कुटुंब आणि आर्थिक व्यवहार अशावर बोलताना मी सांगितलं, थोडस चांगलं उदाहरण नाही पण देतो. बापाला जर का सिगरेट प्यायची असेल तर तो मुलाला असं म्हणत नाही की 10 रुपये दे मला सिगरेट आणायची, त्याला संकोच होतो भयंकर. पण मुलाला जर का सिगरेट पाहिजे असेल तर तो वडिलांना म्हणतो बाबा द्यावं 10 रुपये, मला जरा सिगरेट प्यायची तलफ आले, माझ्याकडे पैसे नाही. त्याला त्याची लाज वाटत नाही. परंतु 10 वेळा वडिलांना त्याची लाज वाटते की जरी किती दिलं असलं तरी. मग आता ही जी आहे ही एक तरतूद करावी. प्रत्येकाने मी आपापल्या कुटुंबाची परिस्थिती वेगळी वेगळी असते, त्याच्या अनुषंगाने वरची गाईडलाईन आहे. हे काय 100% मॅथमॅटिक्स नाही आहे, पण त्याचा अनुषंग डोळ्यासमोर ठेवावं. कारण मनी सेव्ड इज मनी अर्न. आपण उत्पन्न वाढवू शकत नाही, परंतु व्यवस्थित प्लॅनिंग करून सुद्धा पैसे वाढवू शकतो. आता आपण एक आयकरचं उदाहरण घेऊया. मला निकम सर, पाटोळे सर ह्या सगळ्या लोकांनी सांगितलं, सर थोडस तुम्ही हे बोलल्यावर आयकराच्या तरतुदीविषयी जर सांगितलं तर आम्हाला जरा बरं वाटेल. एक मी आयकराचं उदाहरण घेतलेलं आहे. आता या सरांनी सजेस्ट केल्याप्रमाणे माहिती असावी म्हणून असेसमेंट इयर म्हणजेच ज्याला आपण फायनान्शियल इयर 1/4/20 ते 31/3/21 ह्या कालावधीचं आपण एक आयकराचं उदाहरण बघूया. समजा एखाद्या माणसाचा पगार 6 लाख रुपये आहे, तर त्याला किती आयकर पडेल? तर त्याच्या 6,000 पगारातून स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे ज्याला असं म्हणू कंपल्सरी वजावट किंवा उत्पन्नातून वजावट धरतील, म्हणजे जाण्या येण्याचा खर्च आहे, पुस्तकं आहे, काही तुम्हाला आवश्यक त्या गोष्टी ट्रॅव्हलिंगचा वगैरे खर्च आहे, तो सगळं विचारात घेऊन तुम्हाला वर्षाला 50,000 रुपये आयकराच्या रकमेतून किंवा सॅलरीतून वजा मिळतात. व्यवसाय कर, आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो, त्याच्याकरता आपल्याकडे व्यवसाय कर आहे की ज्यांना व्यवसायाला उत्पन्न मिळत नाही त्यांना मदत करण्याकरता ही कल्पना आहे. ते धाकट्या भावाला मदत करावी ही त्याची कन्सेप्ट आहे. म्हणून अर्निंग माणसाने आपले काही पैसे ह्याच्याकडे द्यावे म्हणून तो व्यवसाय कराची निर्मिती झाली 1975 साली. ते 2,500 रुपये
पण आपल्या ह्याच्यातून वजा होतील. म्हणजे 6 लाखामधनं आपल्याला करपात्र उत्पन्नाकडे जायचं आहे. तर ते जाण्याकरता 5,47,500 रुपये आपल्याकडे राहतील. आता समजा मी असं धरलंय की तुम्ही घर घेतलंय, कर्जाऊ घेतलाय, तर त्या कर्जाऊ घराचं व्याज जे आहे ते आपल्याला राहत्या घरासाठी, ज्याच्यात आपण स्वतः राहतो, त्याला इथे टेक्निकल शब्द सेल्फ ऑक्युपाईड म्हणतात, स्वतः घरात राहणं, उपभोग घेणं, ते जर का आपण कर्ज घेतलं असेल तर 60,000 रुपये जे काय कर्ज असतं त्या कर्जावरचं व्याज आपल्याला वजावट मिळतं. मग ते वजा गेलं समजा 60,000, त्याच्यातून ते वजा होतं, म्हणून तिथे मायनस फिगर गेली आहे. म्हणजे 6, 5, 47 मायनस 60 होतं. आता आपण काही जर का पैसे बाजूला ठेवले तर प्रत्येक पिक्युलरी गेन म्हणजे इन्कम मिळालेल्यावर टॅक्स आहे. काहीच असं उत्पन्न आहे की ज्याच्यावर टॅक्स नाही. आता त्यांनी काय केलंय की व्याजावर फिक्स डिपॉझिट असो, सेव्हिंग असो, सेव्हिंगवर त्यांनी सूट दिली आहे, पण इंटरेस्ट इन्कम जे आहे ते इंटरेस्ट इन्कम जसं आपल्याला मिळाल्यानंतर, समजा आपण ह्या उदाहरण असं घेतलंय की 14,000 रुपये त्या माणसाला फिक्स डिपॉझिटवरचं व्याज मिळालंय, ते त्याच्यात ऍड होणार आहे. असं करून त्या माणसाला 5,01,500 रुपयाची रक्कम, जेणेकरून त्याला आयकरासाठी पात्र आहे. आता ह्याच्यातून सरकारने, तुम्ही जर का विशिष्ट प्रकारे सेव्हिंग केलं, काही गोष्टीचं खर्च केला, तर तुम्हाला वजावट मिळते. आता काय झालंय, ह्या करोनामुळे आपल्याला तब्येतीविषयी काळजी करायला लावलेलं आहे. म्हणून मेडिक्लेम म्हणून असं आहे की तुम्ही ते घ्यायचं पण विसरून जायचं, पण तुम्हाला काही जर का झालं असेल तर 17,000 भरल्यानंतर तुम्हाला 5 लाख, 10 लाखापर्यंत इन्शुरन्स कंपनी पैसे देते. म्हणून मी जास्तीत जास्त प्रोव्हिजन 17,000 म्हटलं आहे, ते आपल्याला वजावट मिळते. तसेच जे व्याज आहे, सेव्हिंगवरचं व्याज, 60 वर्षाच्या अलीकडे सेव्हिंगवरचं व्याज, बँकेत असणाऱ्या आपल्या सेव्हिंग खात्यावर जे काय व्याज मिळतं ते व्याज आपल्याला 10,000 रुपयापर्यंत माफ आहे. आता आपल्याला मी असं धरलंय की या 14,000 मध्ये 10,000 रुपये हे फिक्स डिपॉझिटचे, 4,000 रुपये सेव्हिंग वरचं व्याज असं मी धरलाय. त्यामुळे ते 4,000 रुपयाची आपल्याला वजावट मिळेल. माणूस इन्व्हेस्ट करतो कर भरू नाही म्हणून, कर भरावा लागू नाही म्हणून. मग मी असं म्हटलं की इन्शुरन्स, ह्या गणितामध्ये मी काय धरलंय की इन्शुरन्स तुम्ही 20,000 करणार वर्षाला, की जेणेकरून तुमचं 50 लाख, 70 लाख, 80 लाख, 1 कोटीचं हे होणार आहे. एक प्रॉव्हिडंट फंडामध्ये तुम्ही 60% 60,000 टाकले तर त्याच्यातून आपल्याला आता 7.1% व्याज आहे. ह्याच्यावर कर नाही लागत. हे 15 वर्षाचं खातं असतं. त्या खात्यात तुम्ही मिनिमम 500 रुपये किंवा मॅक्झिमम 1.5 लाख रुपये एका वर्षात भरू शकता. त्याच्यावर तुम्हाला व्याज मिळणार आणि ते तुम्ही 15 वर्षात, 4 वर्षांनी, 6 वर्षांनी, काही कालावधीत काढूही शकता. ठेवले तर ते पैसे खूप वाढत जातात, कारण त्याच्यात व्याज होतं, त्या व्याजावर परत व्याज मिळतं. म्हणून पीपीएफ कॉन्ट्रीब्युशन करावं, हा एक भाग आहे. पीएफ कॉन्ट्रीब्युशन, आपण नोकरी करतो तिथे आपलं काही उत्पन्नातून, सागरातून, पगारातून एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड म्हणून कल्पना आहे. आता मी तुम्हाला सांगायला पाहिजे असं नाही आहे की प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय हो, प्रोव्हाइड फॉर द फ्युचर, पुढच्या आयुष्याची काळजी करण्याकरता आत्तापासून बाजूला काढून ठेवलेले पैसे.
म्हणजे प्रॉव्हिडंट फंड. मी नेहमी उदाहरण असं देतो की मुंगीकडे बघा. मुंगीने आपल्याला शिकवलेलं आहे की ती एक कण पावसाळ्यात आपल्याला अन्न मिळणार नाही, बाहेर जाता येणार नाही म्हणून कष्ट करून साठवून ठेवते. तसंच प्रॉव्हिडंट फंड आहे. पहिल्यापासून तुम्ही पैसे प्रॉव्हिडंट फंडात योग्य गुंतवले तर तुम्हाला नक्कीच त्याचा निवृत्तीच्या वेळेस बऱ्यापैकी रक्कम मिळू शकते. आता अशी एक सुविधा आहे की तुम्ही जर का 5 वर्षाच्या फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे ठेवले, नॅशनलाइज बँक किंवा शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँक ह्या बँकेमध्ये जर का पैसे ठेवले तुम्ही, तर तुम्हाला त्याची वजावटीला पात्र आहे. जेवढी रक्कम तुम्ही फिक्स डिपॉझिट ठेवाल ती. आणि तुम्ही जर का वर बघितलं, आपण कर्ज घेऊन जर का घर घेतलं असेल तर त्या घराचा जो हप्ता आहे, वर आपण व्याजाची वजावट बघितली 60,000. कर्जाचा हप्ता सुद्धा आपल्याला वजावटीस पात्र आहे आयकराच्या ह्याच्यापासून. मी एनपीएस कॉन्ट्रीब्युशन 4,000 रुपये महिना म्हटलेला आहे. असंही 1.5 लाख रुपये वर्षाला तुम्हाला उत्पन्नातून वजा मिळू शकते कर घेण्याच्या दृष्टिकोनातून. आता ह्याच्यात कसं आहे की 1.5 लाख हे तुम्ही इतर एनपीएस सोडून, पण जर का आपलं एनपीएस ची जी गुंतवणूक आहे त्याला ऍडिशनल 50,000 वजावट आहे. म्हणून आपण 2 लाख इथे 19,000 रुपये धरले आहेत. पण ते आपल्याला थोडंसं असं बघायला पाहिजे की ते 2 लाख 1,98,000च येत आहे. 1,98,000 आहे, तेवढे आपलं तिथे करेक्शन करायला लागणार आहे. आणि हा जो उरलेला जो कर आहे आपला, तो नाही, पण हे आपल्याला मिळणार आहे 2,19,000 मिळणार आहे. कारण 17,000 आणि 4,000 वर धरून आपल्याला 2,19,000ची नक्कीच वजावट मिळणार आहे. त्याला कंडिशन कशी आहे की एटीसी खाली जे सगळ्यांना शब्द माहिती आहे, ही गुंतवणूक 1.5 लाख जास्तीत जास्त आहे. एनपीएस ची गुंतवणूक जास्तीत जास्त आपली जी आहे ती 50,000 पर्यंत आहे. सेव्हिंगचं 10,000 आहे, तर आपले 4,000 आहे. आणि मेडिकल मात्र तुम्ही 25,000 रुपयापर्यंत करू शकता. त्या मेडिक्लेम म्हणतात त्याला, तो आपण घेऊ शकतो. मग असं केल्यानंतर आपल्याला 2,82,000च आपलं करपात्र उत्पन्न राहतं. आता 2.5 लाख रुपयाच्या उत्पन्नावर टॅक्स आहे. आता किती आहे? पहिल्या 3 लाखापर्यंत त्यांनी 5% टॅक्स केला, अगदी कमी टॅक्स आहे ह्याला. आणि 5 लाखापर्यंत ते रिबेट देतात हल्ली. 5 लाखाच्या उत्पन्नापर्यंत रिबेट मिळतो. म्हणजे मग आता कसं झालंय की 1,625 टॅक्स येतो, पण ह्या रिबेटमुळे आपल्याला कर भरायला लागत नाही. कर न भरायला लागणं याची आपण जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. सेव्हिंग केलं तरच हे वाचणार आहे. तुमचं उत्पन्न वाढलं त्याच्यापेक्षा आपण जास्त सेव्हिंग करू शकत नाही. ही सेव्हिंगची मर्यादा करपात्रतेची तेवढीच दिलेली आहे. आता हे केल्यानंतर आपण एक शेवटची स्लाइड बघूया की आपल्याला ती हे सगळं मांडल्यानंतर आपल्याकडे किती पैसे शिल्लक राहतात किंवा हे खरोखर आपण तात्विक चर्चा केली. पण खरोखर आपल्या 6 लाखातले काही पैसे शिल्लक राहतात का, याचे कमी आपल्या सगळ्यांच्या समजण्याकरता एक चार्ट तयार केला आहे. त्याच्याकडे आपण दृष्टीचे टाकूयात. मी आपल्याला अंदाज घेईन. कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणतात की आलेले पैसे आणि गेलेले पैसे आणि काय होतं, खरोखर जुळतंय का आपलं ते प्रकार. 6 लाख रुपये आपल्याला मिळाले. 6 लाखापैकी आउटफ्लो म्हणजे जे आपल्या खिशातून किंवा त्या बॉक्समधनं पैसे कुठचे जाणार आहेत, तर आपलं एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड आहे, तो 40,000 रुपये जाणार आहे. LIC 20,000 जाणार आहे. PPF म्युच्युअल फंड 50,000 रुपये जाणार आहे. इन्स्टॉलमेंट ऑफ लोन जो आहे
तो 30,000 रुपये जाणार आहे. फिक्स डिपॉझिट आपण 5 वर्षाकरता केलं तर आपले 10,000 रुपये जाणार आहे. पेन्शन मध्ये वर्षभरात आपण 48,000 गुंतवणार की आपण टॅक्स सेव्हिंग करतो, त्याचा उपयोग करतोय. हेल्थ इन्शुरन्स ज्याला मेडिकल आहे, मेडिक्लेम आहे, तो 10,000 आहे. आणि याचा हेल्थ चेकअप म्हणून एक कन्सेप्ट आयकरामध्ये आणली आहे की 5,000 रुपयापर्यंत प्रिव्हेंटिव्ह चेकअप जर का तुम्ही केला असेल तर तुम्हाला 5,000 रुपयापर्यंत त्याची वजावट ठेवलेली आहे. मी आता धरताना 2,000 धरलाय की अगदी जसं यंग वय असतं तेव्हा काही सारखं तुम्हाला होत नाही. नंतर मेडिकल एक्सपेन्सेस धरलेत नाही. काही नाही, काही आपल्याला घरात आजारपण असतं, छोटासा खर्च येतो, खूप येत नाही, पण 5,000 रुपये धरलेत नाही फक्त. आणि व्याज, इंटरेस्ट ऑन लोन जे आपण बघितलं ते 60,000 रुपये धरले. म्हणजे 6 लाखापैकी 2,75,000 रुपये तर जाणार आहेत. मग त्याच्यातून आपण जे असं बघितलं आहे की घर खर्च जो आहे तो उरलेला घर खर्च म्हणजे ही 45% हे आपले ह्याच्यातून पैसे काही वाचणार नाही असं मी गृहीत धरलेलं आहे. मग आता 85,000 रुपये की मी आता हाऊस होल्ड एक्सपेन्सेस तर खूप जास्त धरला, एवढा लागणार नाही आहे, पण तर सुद्धा धरलाय. त्याच्यातून काय हाऊस होल्ड मध्ये मी माझ्या मनात असं आहे की तुम्ही कुठे वार्षिक कुटुंबासकट ट्रिप केली, काही कुठे आउटरला गेलात, काही लग्नापिक्चरचा खर्च झाला, असं केलं तर तुम्हाला काही खरं 20,000 रुपये महिना आपण मागच्या गणितात बघितलं त्यापेक्षा जास्त खर्च येईल असं नाही आहे. वेडवाकडं खर्च केले तर त्याला काही लिमिट नाही आहे. मग हाऊस होल्ड एक्सपेन्सेस मी 240 धरलेत आणि इन्व्हेस्टमेंट तरी सुद्धा आपले 85,000 रुपये ॲडिशनल राहतात. मग ते 85,000ची आपण दरवर्षी इन्व्हेस्टमेंट केली त्यावर आपल्याला रिटर्न पण मिळणार आहे, असं हे साधारण गणित आहे. आता हे केल्यानंतर सर अजून एक 5 मिनिट, समजा हे आपण सगळं अशा पद्धतीने केलं, अगदी हार्ड अँड फास्ट होऊन नाही, सगळं आपण केलं. ते केल्यानंतर मग काय गोष्टींकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. पण सरांनी सांगितलंय की तुम्हाला आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. आपण इथे असं करणार आहोत की बजेट आहे किंवा पर्सनल फायनान्सची काळजी घ्यायची आहे की काय घेणार आहोत आपण. तर मला असं वाटतं काही गोष्टींकडे आपण लक्ष द्यावं किंवा त्या गोष्टींकडे आपलं लक्ष वेधणं हे मला कर्तव्य वाटतं. बँकेतलं जे खातं आहे ते जॉईंट असावं, संयुक्त असावं. म्हणजेच पहिलं नाव तुमचं, दुसरं नाव मिसेसचं. शिवाय त्याच्यात नॉमिनेशनची सुद्धा एक सोय असते, तेही नॉमिनेशन करावं. जर का ह्या खात्यामध्ये फक्त तुमचेच पैसे घालावे, बायको उत्पन्न मिळवत असेल तर बायकोचं बँक अकाउंट हे स्वतंत्र ठेवावं. त्या बँक खात्यावर पहिलं नाव मिसेसचं ठेवावं, पत्नीचं ठेवावं, दुसरं नाव आपलं, आणि शिवाय एखाद्या मुलाचं मुलीचं तुम्हाला पाहिजे त्याचं नॉमिनेशन पण त्याच्यात घालावं. बायकोचे पैसे आपल्या ह्याच्यात आणि आपले पैसे बायकोच्या ह्याच्यात शक्यतो घालू नाही. मी तर म्हणेन हा पहिल्यांदा कटाक्ष पाळावा. तरी आपल्याला पैशाची अडचण आली समजा तर बायकोकडनं अकाउंट पे चेकने पैसे घ्यावे, म्हणजेच आपल्याला दोन्ही लोकांची इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित करता येईल. बँकेतली ठेवी, शेअर्स, म्युच्युअल फंड हे नेहमी जॉईंट ठेवलं पाहिजे. आपल्या पैशातून केली असेल तर पहिलं नाव आपलं, दुसरं नाव पत्नीचं,
हवं तर तिसरं नाव एखाद्या मुलाचं. तसंच पत्नीची काही गुंतवणूक केली असेल, म्युच्युअल फंड, शेअर्स किंवा बँकेतली ठेवी, बँक अकाउंट, या इथे तुम्ही पहिलं नाव मिसेसचं, दुसरं नाव स्वतःचं, एखाद्या मुला मुलीचं नाव घालू शकता आणि नॉमिनेशन करू शकता. आता काय झाले, हल्ली सगळ्या ठिकाणी जसं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि केवायसी म्हणजे काय हो, नो युअर कस्टमर. बँकेत जा, म्युच्युअल फंडात, शेअर्सला तुम्हाला तुमच्या ग्राहकाची, कस्टमरची माहिती पाहिजे, म्हणून केवायसी असं त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. नो युअर कस्टमर, याची पूर्तता करणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा काय होतं, लोक आपण दुर्लक्ष करतो, बँक इन्सिस्ट करत नाही आणि आपण तसंच राहतो आणि पुढे याच्या अडचणी निर्माण होतात. तुम्ही या सगळ्या गोष्टी पाळल्या तर तुम्हाला अडचणी येत नाही, तुमच्या हयातही ती येत नाही, हयाती नंतरही येत नाही. नाही तर तुमचं एकाच नाव आहे आणि कोणी अमर नाही. आपण गेल्यानंतर ते पैसे आपल्या कुटुंबाला मिळावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण ते जर का आपण एकाच नावाने केलं तर ते पैसे मिळायला बँक तयार होत नाही. बँक म्हणते कोर्टाकडनं तुम्हाला सक्सेशन सर्टिफिकेट घ्या, विल केलं असेल तर प्रोबेट घ्या. ह्या सगळ्याला प्रोसिजरला खर्च येतो, वेळ जातो आणि आपले पैसे तसेच अडकून पडतात. म्हणून नॉमिनेशन मध्ये पैसे अडकत नाही. नॉमिनी मालक नाही. तुमच्या प्रॉपर्टीला जर का माझं नाव टाकलं तर मी मालक होत नाही, मी विश्वस्त आहे. पण तुमचे पैसे मी घेऊन तुमच्या वारसदाराला देण्याची जबाबदारी माझी राहील. म्हणजे एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की नॉमिनी हा काही मालक होत नाही. आपण जर का एखाद्याला उसने पैसे दिले असतील तर मिळून अकाउंट पे चेकने उसने पैसे द्या. आपल्याला काही गरज लागली तर उसने पैसे सुद्धा कोणाकडनं घेतले तर अकाउंट पे चेकने घ्या. कारण आता 20,000 पेक्षा पैसे घेणं आणि 20,000 पेक्षा पैसे देणं हे आयकर कायद्यामध्ये दंडात्मक कारवाई होऊ शकते. जेवढी रक्कम तुम्ही रोख कर्ज घेणार तेवढ्या रकमेइतका दंड लागू शकतो. जेवढी रक्कम तुम्ही अकाउंट पे व्यतिरिक्त परत करणार ह्यालाही तेवढाच दंड लागू शकतो. तो आत्ताचा विषय नाही आपण, परंतु हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण खूप बँक अकाउंट ठेवू नये. आमच्याकडे एक क्लायंट आहे, त्याची 16 बँक अकाउंट आहे. कुठे गेलं की थोडीशी फिक्स डिपॉझिट ठेवलं की ते कंपल्सरी तुम्ही आमचं खातं उघडा. तर 16 बँक अकाउंट मधनं त्याला आम्ही रिटर्न भरण्याकरता सर्टिफिकेट आणायला सांगितले तर त्याचे 21 दिवस गेले. काय झालं, मी बँकेत गेलो तर साहेब म्हणे आज सिस्टीम चालू नाही, उद्या ते साहेब रजेवर आहेत, 2 दिवसांनी या. मला 2 दिवसांनी जमलं नाही आणि असं करत करत मला तुम्ही सांगितलं की सगळी सर्टिफिकेट घेऊन या. 21 दिवस राहिले आणि काय तर ह्या एका खात्यामध्ये 10,000, एका खात्यामध्ये 20,000, एका खात्यामध्ये 5,000, 7,000. मग तुम्ही कमीत कमी आवश्यक तेवढी खाती ठेवा, आपल्यालाही कंट्रोल राहतो. आपण सॅलरीड आहोत, आपल्याकडे काही खूप मोठे व्यवहार नसतात, तर एक 5-7 वर्षाच्या तरी कमीत कमी, जास्तीत जास्त 10 वर्षाच्या पेन स्लिप्स, चेकबुक्स आपण जपून ठेवल्या पाहिजे. काही वेळेला आपण दिलेले पैसे आपल्याला आठवत नाही, घेतलेले पैसे आठवत नाही, त्याच्याकरता करणं आवश्यक आहे. मी एक सजेस्ट करीन, 60 वर्षानंतर तुम्ही जरी आपलं 90 वर्ष आयुष्य 100 वर्ष जगावं अशी माझी इच्छा आहे, जोपर्यंत आपण कुटुंबाला आणि समाजाला काही सेवा देऊ शकत असेल तर जरूर 100 वर्ष जगलं पाहिजे.
मग 60 वर्ष झाल्यानंतर आपण आपलं विल करावं की जेणेकरून आपल्या पश्चात आपल्या मुलांमध्ये वाद होऊ नाही, कारण पाची बोटं सारखी नसतात आणि त्याच्यात कटुता येण्याकरता आपल्याच प्रॉपर्टीचं आपण नियोजन केलं तर कोणाला म्हणाला जागा होत नाही, त्यांचा आपापसातलं वाद विवाद होण्याची शक्यता खूप कमी होते. आपण याची काळजी घेण्याची गरज आहे, कारण दिवसेंदिवशी प्रॉपर्टीच्या किमती खूप वाढत चालल्या आहेत. त्यामुळे कुठच्या भावाला कुठच्या भावासाठी सोडणं अडचणीचं जातं. त्यालाही वाटतं माझ्या आयुष्याची काळजी आहे, ह्यालाही वाटतं माझ्या आयुष्याची काळजी आहे. असं होऊ नाही म्हणून कराची आता गरज आहे. लोक त्याचा हल्ली विचार करायला लागले. अर्थात एक गोष्ट मी आतापर्यंत बोललो नाही की मिसेसला तुमचं जर का काही स्वतंत्र उत्पन्न असेल तर त्याचा आपण वेगळ्या प्रकारे विचार करू शकतो. आता एकच फक्त तुम्हाला हिंट देतो, आत्ताच्या भारतातल्या ह्याच्यामध्ये व्याजाने पैसे डबल होण्याची, इन्व्हेस्टमेंट डबल होण्याचं एक छोटस तुम्हाला गणित सांगतो. जेवढं व्याज आहे त्या व्याजाच्या रकमेला 72 जर का भागलं तर तेवढे वर्ष आपले पैसे दुप्पट व्हायला लागतात. म्हणजे कसं आहे हो, 8% समजा व्याज आहे आपल्याला मिळत आहे, 72ला 8ने भागलं तर किती वर्ष राहतील आपले? 9 वर्ष. म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट डबल व्हायला आपण असं सांगितलं की नाही बा मी आज 1 लाख गुंतवतो, मला 9 वर्षांनी 2 लाख रुपये द्या, लोक तयार होतात. 8% व्याज द्यायचे. मग त्याला 9 वर्ष लागतील. समजा तुमचं 9% व्याज असेल तर तुम्हाला 8 वर्ष लागतील. 72 भागिले 9, 9 8 72, 8 वर्ष लागतील. समजा तुम्हाला आता 6% व्याज आहे आता फिक्स डिपॉझिटवर, मुदत ठेवीवर, तर तुम्हाला किती वर्ष लागतील पैसे डबल व्हायला? 12 वर्ष लागतील. समजा 10% व्याज आहे, आपण एकदम एक्स्ट्रीम उदाहरण घेऊ, तर 7 वर्ष 2 महिने असं धरूयात, 4 महिने 2 महिने की तुम्हाला ते पैसे दुप्पट होते. मग हा आपण विचार केला पाहिजे. मग हा एक विचार असं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 100 रुपयामध्ये पूर्वी 9 किलो गहू येत होते, पुढल्या वर्षी 100 रुपयावर ते 8च किलो येणार आहे, म्हणजे कमी होणार आहे. म्हणजे मग तुम्हाला ते 120 115 रुपये मिळवले पाहिजेत, आपले उत्पन्न वाढलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. आता सध्या इन्फ्लेशनचा जो रेट आहे, आता असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की गुंतवणूक करण्याकरता तुमच्या पैशाची निम्मी रक्कम केव्हा होते हो? मी 10,000 ते 5,000 केव्हा होणार आहे? तर इन्फ्लेशनमुळे होतात. मी मगाशी म्हटलं ना की 100चे 9, 8, 7 100 रुपये राहिले तर तेवढंच गहू येणार. त्याचा उलटा अर्थ असं म्हणेन की जो इन्फ्लेशनचा रेट आहे, म्हणजे दरवर्षी जी महागाई वाढते त्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो. तो जर का इन्फ्लेशनचा रेट 7% असेल तर त्याला 70ला इन्फ्लेशनच्या रेटने भागायचे. मग असे आपण डबल होण्याकरता 72ला भागलं व्याजाच्या दराने, तसे इन्फ्लेशनला जर का 70ला 7 रुपयांनी भागलं, 7% इन्फ्लेशन झालं तर 10 वर्षात तुमचे पैसे जे आहेत ते निम्मे होतील. काहीच केलं नाही, 10,000 ठेवून दिले तुम्ही, एका कपाटात बांधून ठेवून दिले, आणि दरवर्षी इन्फ्लेशन 7 आहे, तुमच्या 10,000 रुपयात जे पूर्वी वस्तू येते ते आता 5,000 रुपयात तुम्हाला त्या उत्पन्न राहील. तसंच जर का 6% असेल तर 11 वर्ष आणि ह्या वर्षात तुमचं पैसे अर्धे होतील.
5% असतील तर तुम्हाला इन्फ्लेशनच्या याच्यात कमी इन्फ्लेशन असेल तर जास्त वर्ष निम्मे व्हायला लागतात, हे आपण बघितलं पाहिजे. थोडं मी असं हल्ली सजेस्ट करतो की या करोनाने आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे की आपली नोकरी जाऊ शकते, किंवा नोकरीमध्येच आपल्याला टिकवण्याकरता म्हणतात की आज तुम्हाला 100 रुपये पगार आहे, तर करोनाच्या याच्यात तुम्ही 75च पगार घ्या. बऱ्याच संस्थेमध्ये त्यांनी शिक्षकांना सुद्धा कमी पगार दिलेत, पण आपली अशी संस्था आहे की जे मी अभिमानाने सांगेन, शिक्षकांशी बोलताना मला द्या, शिक्षक ज्यावेळेस फीडबॅक देतात की आपल्या नाशिक एज्युकेशन सोसायटीने कुठच्याही कर्मचाऱ्याचं, शिक्षकाचे लॉकडाऊन मध्ये, करोनामध्ये पगार कमी केला नाही, सगळा पगार दिला. हे आपले शिक्षक लोक अभिमानाने सांगतात. ऑन द कॉन्ट्री, करोनामध्ये ज्या शिक्षकांना काही संकटांना तोंड द्यावं लागलं, त्यांना आपल्या संस्थेने तर मदतच केलेली आहे. हे मी आपल्या संस्थेचा माजी विद्यार्थी म्हणून अभिमानाने सांगतो. असं एकच गोष्ट सांगतो, मग आपण काही प्रश्न असतील तर त्याच्याकडे बघूया. मी असं म्हणतो, कर्जाचा हप्ता आहे ना, शक्यतो 40-45% पेक्षा जास्त असू नये, तरी बर्डन येतं. वाजवीपेक्षा फार मोठं घर घेऊन आपण काही मिळवतो अशातला भाग नाही, पण आपल्या जीवनातला आनंद कमी करायला लागतो. आपल्याला जीवनातही आनंद घ्यायचा आहे, काही गरजा पण भागवायच्या आहेत. मोठं घर घेतलं म्हणून आपण अगदी प्रत्येक ठिकाणी काटकसर करणार असेल की विजेचं बिल आपल्याला 800 रुपयाला आपल्याला कमी झालं म्हणून अंधारात बसायचं आहे का, असं नाही आपण करू शकत. अशा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, अननेसेसरी जास्त उडी जी आपल्याला झेपणार नाही, हे आपण बघितलं पाहिजे. आता इन्शुरन्स सुद्धा किती रकमेचा करावा, तर मी म्हणेन की 1,20,000 रुपयापर्यंत तुम्ही काय ऍडजस्टमेंट करून करावा. अशा 2-3 गोष्टी फक्त तुम्हाला सांगाव्याशा मला वाटल्या की मी म्हणतो हे असं करा असं नाही, पण ह्या गोष्टींचा आपण जरूर विचार करावा असं मला मनापासून वाटतं. ह्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मी आपल्या संयोजकाच्या वतीने असं म्हणतो की आपला प्रश्न विचारावा. तो तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकला तरी हरकत नाही, किंवा प्रत्यक्ष विचारला तरी हरकत नाही. आपल्या संस्थे त्याप्रमाणे त्यांनी अरेंजमेंट केली असेल तर आपण चर्चा करूया. काही कोणाच्या याच्या संबंधी सूचना असेल, काही गोष्टी सांगायच्या असतील तर त्याचा आपण जरूर विचार करू. कोणी प्रश्न विचारेपर्यंत आतापर्यंतच्या झालेल्या आपल्या चर्चेमध्ये आजच्या वक्त्यांनी आपल्याला भविष्य काळासाठी बचतीचं महत्व सर्वप्रथम लक्षात आणून दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आपल्या सर्वांच्यासाठी फार महत्वाची आहे, ती म्हणजे बचत करणे म्हणजे पैसा कमवणे. म्हणजे आज तुम्ही थेंबाथेंबाने ते बचत कराल तर त्याचं तळ साचायला वेळ लागणार नाही, आणि भविष्य काळामध्ये आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. विशेष करून ज्यांच्या नोकरीची सुरुवात आता झालेली आहे त्यांनी थोडी थोडी बचतीला आतापासूनच प्रारंभ करावा, हे प्रकर्षाने राळकर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु बचत करत असताना एक मराठीत म्हण आहे, आपले अंथरूण पाहून पाय पसरावे, त्याप्रमाणे आपल्या गरजा किती आहेत आणि आपलं उत्पन्न किती आहे याचा अंदाज करून बचत करावी. बचत जरूर करावी, पण ती किती करावी हे देखील त्यांनी या ठिकाणी आपल्याला या व्याख्यानामधून सांगितलेलं आहे. बचत करत असताना त्यांनी अतिशय सुंदर 2 PPTच्या माध्यमातून एक उदाहरण देऊन जे विद्यार्थ्यांना समजावून सांगावं त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. प्रॉव्हिडंट फंड आणि PPF या दोघांमधला फरक सांगितला, दोन्ही गोष्टी किती महत्वाच्या आहेत ते देखील सांगितलं. सगळ्यात महत्वाच्या आत्ताच्या काळामध्ये
पगार एकदा हातात मिळाला की पगार पत्रकावर सही करून मोकळे होणारे कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला मिळणाऱ्या पगाराच्या नोंदी ठेवणं किती महत्वाचं आहे. त्याचबरोबर पगार खात्याला किंवा इतर आपले जे काही शासकीय खाती असतात, बँकांची खाती असतात, त्याच्यावर नॉमिनेशन किंवा आपल्या वारसाची नोंद किती महत्वाची आहे याचं गांभीर्य देखील आजच्या या व्याख्यानामधून राळकर सरांनी आपल्याला निदर्शनास आणून दिलेलं आहे. पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, केवायसी डिटेल्स असतील, हे देखील आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. कदाचित रोज नोकरी करत असताना आपल्याला ह्या गोष्टी कोणी सांगणार नाही, परंतु ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक कर्मचाऱ्याने, मग तो मुख्याध्यापक असो, कर्मचारी असो, शिक्षक असो की इतर कोणीही शासकीय कर्मचारी असेल किंवा इतर खाजगी कंपनीत काम करणारे कर्मचारी असतील, या त्यांनी स्वतः या गोष्टींची दखल घेणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा जेव्हा एखादी गंभीर घटना आपल्या आयुष्यामध्ये घडते त्यावेळेस अशा पद्धतीने त्या गोष्टीचे काय दुष्परिणाम होतात त्याची जाणीव या करोनाच्या काळामध्ये आपल्याला विशेष करून झालेली आहे. बँकेचे व्यवहार करताना किती रुपयांपर्यंतचे बँकेचे व्यवहार करपात्र आहेत, रोखीचे व्यवहार करावेत की करू नये, ते कसे केले पाहिजे, किंवा वारसाची नोंद करताना पहिलं नाव आणि दुसरं नाव कोणतं असावं, यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी पण अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींवर आज राळकर सरांनी प्रकाश टाकलेला आहे. त्याचबरोबरीने बाहेर बँकांमध्ये किंवा इतर पतपेढ्यांमध्ये जास्तीचं व्याज देऊन लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळेस आपली सुरक्षितता म्हणून अशा भूलथापांना आपण बळी पडलं पाहिजे की नाही हे देखील सरांनी अतिशय उत्तम पद्धतीने वेगळ्या प्रकारची उदाहरणं देऊन आपल्याला पटवून दिलेलं आहे. बँकांमधून मिळणारं व्याज आणि त्या व्याजांमधून ते व्याज कसं बदलत जातं, आपल्याला मिळणारा परतावा कसा बदलत जातो, तो कशामुळे बदलतो, हे देखील आजच्या व्याख्यानामधून आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. उपस्थित सर्व शिक्षक, पदाधिकारी, कर्मचाऱ्यांना मी विनंती करतो की आपल्या मनामध्ये देखील अशा काही शंका असतील तर त्या जरूर आपण या ठिकाणी विचाराव्यात. हर्षल कोठावदे सर बोला. सर, माझा प्रश्न असा होता, पोस्टात पैसे गुंतवणे कितपत योग्य आहे? पोस्टामध्ये पैसे गुंतवणे कितपत योग्य आहे आणि सिक्युरिटीच्या बाबतीत योग्य आहे? पोस्टामध्ये आपण जे पोस्टात पैसे गुंतवतो आरडी म्हणून, तर ते योग्य आहे का? आणि त्यातून मिळणारा व्याज दर असेल म्हणजे व्याज मिळत आपल्याला, तर ते योग्य पद्धतीने आहे का? जी आपण इन्व्हेस्टमेंट करतो ती योग्य आहे का? आहे माझा प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा असतो, मी समजा एक फ्लॅट घेतला 2015 मध्ये, समजा तो फ्लॅट मी 20 लाखाला घेतला आणि मला असं लक्षात येते की मी LIC मध्ये जे पैसे भरतोय, घराचा हप्ता भरतो, तर इतके व्याजाचे पैसे जात आहे. बऱ्याच वेळा असं वाटतं की मी घर घेऊन चुकी केली का, की हे बरोबर आहे? सर, याच्यात आपण जे प्रश्न विचारला पहिला की मग पोस्टातली गुंतवणूक योग्य आहे का, तर मी असं म्हणेन की पोस्टातली गुंतवणूक योग्य आहे की सेफ आहे. पोस्टातले पैसे बुडत नाही, पोस्टात काम शिस्त पद्धतीने जातं, ते होत नाही. त्याच्यात रेट फार इतरांपेक्षा फार कमी अशातला भाग नाही. आरडी सुद्धा करायला हरकत नाही, पण आरडीला एक काळजी अशी घ्यावी लागते की दर महिन्याला जाऊन तुम्हाला पैसे भरायला लागतात. ही अशी ऍक्टिव्हिटी करताना आपण विचार करावा की दर महिन्याला हे शक्य आहे का. तेवढ्याच प्रकारचं व्याज पोस्टात दिलेल्या पोस्टाच्या 6-7 स्कीम्स आहेत, त्या स्कीम मध्ये गुंतवावं का. आता अशा हाही थोडा विचार करा. म्हणजे पोस्टातली गुंतवणूक, पहिलं तुमचा जो प्रश्न आहे त्याला मी सांगेन की करायला काहीच हरकत नाही. रिटायर्ड झाल्यानंतर पोस्टाची जी स्कीम आहे त्या स्कीम मध्ये जास्त रिटर्न आहे की 7.5%, 8 असे पोस्टामध्येच उत्पन्न आहे, पण तुम्हाला जास्त कालावधी करता पैसे ठेवायला लागतात. तर वरिष्ठ पेन्शन योजनेसारखी तिथे एक योजना आहे, त्याच्यात रिटायर्ड माणसालाच पैसे गुंतवता येतात, त्याला व्याजदर त्यांनी जास्त ठेवला. पूर्वी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट PPF इतकंच पॉप्युलर होतं की तुमचे ते पैसे जवळजवळ 6 वर्षात डबल व्हायचे, व्याजावर व्याज देऊन असं होतं. आता ते तसं राहिलं नाही आहे.
त्यामुळे पोस्टातली करायला हरकत नाही. दुसरा प्रश्न तुम्ही असा एक चांगला विचारला की घराचे हप्ते बरेच जातात, तर आपण घर घेऊन चूक नाही का केली. तर एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की स्वतःच्या घरात राहणारं सुख हे काही वेगळंच असतं आणि भाड्याने राहणं हे कागदावर मांडणं योग्य आहे, परंतु प्रत्यक्ष असं होतं एक प्रॉपर्टी आपली तयार होते आणि ती प्रॉपर्टी समजा आपण गाव सोडून गेलो, दुसरीकडे गेलो, अमुक झालं, तर तुम्ही विकून त्याला एवढे पैसे येणार आहेत तुम्हाला की तुम्ही जे केलेले कष्ट आहेत, तुम्ही सोचलेला जो त्रास आहे किंवा तुम्ही जो चटका सहन केलेला आहे, मर्यादा घातलेल्या आहेत, त्याचं तुम्हाला नक्की मिळेल. म्हणून मी असं म्हणेन की डिस्प्रपोर्शनेट हप्ता जाणार नाही याची काळजी घ्या. कालांतराने पुढे उत्पन्न वाढलं तर ते घर बदलून सुद्धा तुम्ही दुसरीकडे, हळूहळू ते आता सोयी आपल्या भारतात उपलब्ध झाल्या. पूर्वी तसं नव्हतं. एकदा घर घेतली की झालं. USA मध्ये नोकरी या ठिकाणी दुसरीकडे गेली तर पहिलं लोक घर विकतात किंवा भाड्याने सोडतात दुसरीकडे, सहज त्यांना घरही मिळतं, भाड्याने मिळतं. अशी आता अवस्था हळूहळू आपल्याकडे यायला लागलेली आहे. त्यामुळे तुमचा सरांनी सांगितल्या पाठवण्याचं हंतरून बघून पाय पसरावे, तसं तुम्हाला किती म्हणतोय मी मगाशी सांगितलं किंवा 40-45% जास्त जाणार नाही हप्ता, याची थोडीशी काळजी घेतली तर सगळं सुखावं होईल. अजून कोणी प्रश्न विचारू शकत तर आपण जरूर प्रश्न विचारावा. सर, मला एक वैयक्तिक एक प्रश्न विचारायचा वाटतो. प्रॉव्हिडंट फंड आणि PPF याच्यातलं थोडासा फरक आम्हाला समजावून सांगितला तर बरं होईल. प्रॉव्हिडंट फंडाची कल्पना अशी आहे की तुमच्या नोकरीतून, एक उदाहरण देतो मी, 12% आता मला वाटतं 12%, 10%, समजा 100 रुपये तुमचं उत्पन्न असेल तर 12 रुपये एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन असं त्याला म्हणतो. तेवढीच रक्कम पेन्शन नसेल तुम्हाला तर तेवढीच रक्कम सरकार टाकतं आणि मग ते माझे 12 रुपये आणि सरकारचे 12 रुपये असे 24 रुपये तुमचे दर महिन्याला बाजूला होतात. आणि तुम्ही ज्यावेळेस रिटायर्ड होतात त्यावेळेस तुम्हाला जे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे मिळतात ते करपात्र नाही, माफ आहे. म्हणजे इथे तुम्ही प्रॉव्हिडंट फंड ज्या संस्थेला आहे त्या संस्थेत तुम्ही नोकरी केली, त्या कंडिशन आहे 20 माणसं असेल तर जास्त, एकदा प्रॉव्हिडंट फंड लागू झाल्यानंतर त्या संस्थेला कायम लागू राहतो. त्यामुळे त्या प्रॉव्हिडंट फंडाची ही कल्पना आहे. म्हणून बऱ्याच ठिकाणी हे शासकीय लोक PPF पेक्षा प्रॉव्हिडंट फंडातली उत्पन्न स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन वाढवतात. त्याचं कारण असं की PPF मध्ये 7.1% व्याज आहे, इथे मात्र तुम्हाला 8%, 9% दरवर्षी ते कमिटी अनाऊन्स करते, ते जास्त व्याज मिळतं आणि तेही माफ आहे. PPF मधलेही व्याज माफ आहे. आता PPF ची एक माहिती अशी सांगतो, म्हणून त्याला ते प्रॉव्हिडंट फंड. जर का पेन्शन असेल तर तुमचंच कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला निवृत्तीच्या वेळेस मिळतं व्याजासकट. आणि पुढे आता त्यांनी काय केलं, त्या प्रॉव्हिडंट फंडाची पेन्शन स्कीम पण असते, तुम्हाला मिनिमम पेन्शन पण मिळतं. दुसरी गोष्ट अशी की PPF म्हणजे काय आहे तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहे. हा एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फक्त नोकरदारांनाच आहे. PPF 1968 साली त्याची स्थापना झाली. त्यावेळेस मोरारजी देसाई हे आपले फायनान्स मिनिस्टर होते, त्यावेळी ही कल्पना राबवण्यात आली. त्यांनी सांगितलं की तुम्ही कमीत कमी 500 रुपये भरून अकाउंट उघडू शकता, स्टेट बँक, मग पुढे पुढे पोस्टात होतं, मग त्यांनी आता नॅशनलाइज बँकांना परवानगी दिली आहे. ते खातं असतं, खातं, त्या खात्यात तुम्ही दर वर्षाला कमीत कमी 500 रुपये किंवा जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये टाकू शकता की ज्याच्यावर
पहिल्यांदा तर 12% व्याज होतं, मग ते 9% झालं, 8% झालं आणि आता 7.1% आहे. कारण सगळे बाकीचे व्याज दर कमी व्हायला लागले म्हणून ते प्रॉव्हिडंट फंड 15 वर्षाचा अकाउंट असतो. तुम्हाला पहिल्या 4 वर्षानंतर पहिल्या वर्षी टाकलेल्या रकमेइतके पैसे काढून घेऊ शकतात. त्याच्यावर तुम्हाला आपलं कर्जही मिळू शकतं अडचणीच्या काळामध्ये. 15 वर्षांनी ते खात्याची मुदत संपते की ती मुदत संपलेलं खातं जे आहे ते तुम्ही परत 5 वर्ष एक्सटेन्शन करू शकता, परत 5 वर्षांनी एक्सटेन्शन करू शकता. त्याला काही हे नाही आहे, फक्त एक फॉर्म भरायला लागतो, बँकेत एक विशिष्ट परिवेची इंटिमेशन द्यावी लागते की मला हे खातं कंटिन्यू करायचं आहे. आणि आता विषय काढला म्हणून सांगतो, पीपीएफच्या ह्याला कुठची अटॅचमेंट नाही आहे. समजा तुम्ही खूप काही कारणाने कर्ज बँकेचं थकलं किंवा काही अडचणी आल्या आणि तुमच्याकडनं वसुली काही करायची झाली तर पीपीएफ मधनं वसुली सरकार करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. हे एक्सक्लुझिव्हली संपूर्णपणे तुमचेच पैसे आहेत असं होतं. त्यामुळे हा पीपीएफ मधला फरक आहे. पीपीएफ तुम्हाला 5 वर्ष बोला असं त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढा फरक आहे. पीपीएफ आणि पब्लिक हा जो आपला एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन प्रॉव्हिडंट फंड आहे त्याच्यावर आपण जरूर लक्ष ठेवलं पाहिजे. थोडंसं कंपल्सरी सेव्हिंग आहे आणि कधी पुढे पहिल्यांदा इनिशियली जाणवत नाही, पण रिटायरमेंट झाल्यावर काही वेळेला आपली जबाबदारी असते, लायबिलिटी असते. आणि म्हणून पूर्वी पेन्शन स्कीम आली की आम्ही काही कॉन्ट्रीब्युशन देणार नाही, त्या कॉन्ट्रीब्युशनच्या बदली तुम्हाला आम्ही पेन्शन देणार. धन्यवाद सर. नेहमीप्रमाणे समारोपाकडे जाण्यापूर्वी मी आदरणीय राळकर सरांना गेल्या 2-3 महिन्यांपूर्वी त्यांचा जो आनंदाचा ठेवा हे पुस्तक प्रकाशित झालं, त्याच्या जवळपास 400 प्रती लगेचच हातोहात संपल्या. त्या पुस्तकाच्या बद्दल सरांनी थोडीशी आम्हाला माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. राळकर सर. हा आनंदाचा ठेवा पाटील सरांनी सांगितल्यावर मी एक 2-3 मिनिटात त्याचं सांगतो. मी साहित्यिक नाही, मला लिहिण्याची खूप फारशी सवय नाही, परंतु कमर्शियल लिखाण मी बरंच केलं आहे. कमर्शियल पेपर्स दिले आहेत, व्याख्यानं दिली आहेत. पण ते कसं असतं, हे कलेक्शन ऑफ मटेरियल असतं. इकडनं माहिती घ्यायची, गुगलवरनं माहिती घ्यायची, ती फक्त थोडीशी मांडाची व्यवस्थित, त्याच्यात ओरिजिनल कॉन्ट्रीब्युशन काही. या लॉकडाऊन मध्ये 20 साली एप्रिल, मे, जून मध्ये सगळंच बंद होतं. प्रत्येकाला घरी, आमचं ऑफिस बंद होतं, काम बंद होतं. काय करावं बुवा म्हणून काही विशिष्ट पद्धतीने वेळ खूप, नशिबाने तब्येत चांगली, त्यामुळे काही ज्योतिषाचा अभ्यास केला वेगळ्या प्रकारचा आणि काही गोष्टी मला ज्या आयुष्यात आढळल्या त्या लिहून काढाव्या असं मला झालं. पण त्या साहित्यिक दृष्ट्या किती बरोबर आहेत हे मला माहिती नाही. जे माझ्या मनातले विचार मी मांडले, थोडंसं मोकळेपणाने सांगतो की ह्या त्यातल्या 2 गोष्टी, 7 गोष्टीपैकी 2 गोष्टी ह्या थोड्याशा काल्पनिक आहेत. बाकी 4 इतर सगळ्या गोष्टी या खऱ्या घडलेल्या आहेत. फक्त पात्रांची नावं मी बदलली आहेत. खऱ्या घटना सांगाव्या आपल्या आयुष्यात घडलेल्या की आपण बघितलेल्या, एक काही ऐकिवात आल्यानंतर आम्ही व्हेरीफाय करून त्या घटना लिहिल्यात. त्या लिहिताना थोडंसं त्याची फॅक्ट सांगतो की मी गोष्टी लिहिल्यानंतर तुमचे मित्र, प्रिन्सिपल, प्राध्यापक शिंपी सर यांनी मला विचारलं की काय करता हो तुम्ही. म्हटलं बा मी असं असं केलंय, हे केलंय. काय लिहिल्या गोष्ट मला दाखवा म्हणे. मी पहिली गोष्ट दाखवली.
त्यांनी ती गोष्ट बघितली, त्यामुळे मला काय काय लिहिलं, खरंच किती लिहिल्यात मी 7-8 गोष्टी लिहिल्या. पाठवा तर खरी म्हणे मला, मी पाठवल्या. सरांनी काय केलं, काहीच बोलले नाहीत मला. मित्रप्रेम कसं असतं, त्या गोष्टी बघितल्या, मला जे सुचलं ते मी कागद त्यांना पाठवले. त्यांनी माझ्याकडे 20 दिवसांनी हे पुस्तकच हातात आणून दिलं. मला एकदम धक्काच बसला की ते पैसे सरांनी खर्च केले. नंतर ते पैसे मी सरांना दिले, पण त्यांनी असं विचार नाही केला की ह्याच्यात आपल्याला एवढे पैसे खर्च लागणार. त्यांनी पैसे खर्च केले. एक दिवस घाईघाईत आले, तेवढं जरा मला तुमच्याशी 2 मिनिटं काम आहे. म्हटलं काय सर? तेवढं ही 5 पुस्तकं आणलीत म्हणे मी. अहो म्हटलं, अहो त्याच्यात काय बरोबर चूक मला काही नाही म्हणे, तुम्ही जे लिहिलं ते आम्ही फक्त थोडस काय बघितलं बरोबर आहे की नाही, टाईप केलं आणि छापूनच दिलं. त्याच्यात सुद्धा जे मनोगत जे आहे, ते मनोगत सुद्धा मला त्यांनी एक दिवस विचारले की कसं काय सुचलं. सांगितलं लॉकडाऊन मध्ये असं झालं तसं झालं. तेवढा मला जरा असं लक्षात राहत नाही म्हणे, बरं का, तुम्ही मला एका कागदावर लिहून पाठवून द्या. मी सांगितलं, ते त्यांनी माझं मनोगत म्हणून पाठवलं, स्वतः प्रस्तावना केली. आणि एवढं न करून त्यांनी अनाऊन्स केलं की आपलं हे प्रकाशनाचा सोहळा, इथपर्यंत मला माहिती नव्हतं. मी खरंच अनभिज्ञ होतो. म्हणजे आता ते बरोबर आहे की चूक नाही, आपले शिक्षक लोक वाचून मला नक्की सांगतील. अशी त्यातली थोडीशी पूर्वपीठिका आहे. आयुष्यात पहिलं नॉन कमर्शियल लिखाण मी म्हणत नाही, नॉन कमर्शियल ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या मला काही उपजत नाहीयेत, पण घडलेल्या गोष्टी आहेत. त्या घडलेल्या गोष्टी फक्त मांडण्याचा मी प्रयत्न केला. नमस्कार. नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि पेठे विद्यालय शतक महोत्सवी व्याख्यानमालेनिमित्त आज प्राध्यापक S.R. आळकर सरांनी 11वं पुष्प गुंफलंय. आपण जी धडपड करतो ती आपल्या कुटुंबासाठी, आणि कुटुंब चालवण्यासाठी अर्थातच पैशाची आवश्यकता असते. त्या पैशाचं नियोजन योग्य पद्धतीने कसं करावं याबाबत सरांनी आपल्या अनुभवातून आणि आपल्या व्यावसायिक शिक्षणातून खूप छान पद्धतीने आपल्या समोर मार्गदर्शन केलेलं आहे. आजच्या या व्याख्यानाचा विषय जरी आर्थिक नियोजनाची गुरुकिल्ली असा असला तरी मला वाटतं सुखी राहण्यासाठी, समाधानी राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी ही जी गुरुकिल्ली सरांनी आज आपल्या व्याख्यानातून सांगितलेली ती आपल्या सर्वांनाच मार्गदर्शक ठरली असेल हे नक्कीच. आपल्या पेठे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि प्रथित यश असलेले चार्टर्ड अकाउंट मान्य राळकर सरांचे मी संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने, तुम्हा सर्व गुरुजनांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्यांनी आपल्या या व्यस्त कार्यातून आपल्यासाठी वेळ काढला आणि आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलं. आपल्या या व्याख्यानमालेचा उद्देशच मुळात हा होता की आपल्या माजी विद्यार्थ्यांनी समाजासाठी विचार ठेवावेत, प्रबोधन करावं. यासाठी आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, आपले खंबीर नेतृत्व, आपले सूर्यकांत राळकर सर आपल्याला वेळोवेळीच मार्गदर्शन करत असतात, आपलं मनोबल वाढवत असतात. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उपाध्यक्ष मान्य प्राध्यापक दिलीप फडके सर, मान्य मोंडे सर, हे सुद्धा आपल्याला वेळोवेळी त्यांच्या मनामध्ये ज्या काही कल्पना असतात त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. त्यांचं या प्रसंगी मी आभार व्यक्त करतो. आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य आमचे गुरुवर्य वाड सर, हे सुद्धा नेहमी नियोजनामध्ये सहभाग घेत असतात.
हे सर्व उपक्रम चालू असताना आम्हाला वेळोवेळी जे मार्गदर्शन मिळतं ते आपल्या संस्थेचे कार्यवाह माननीय श्री निकम सर, त्याचबरोबर सहकार्यवाह श्रीयुत पाटोळे सर पेठे विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी आहेत आणि ते गेली 10 वर्ष संस्थेला योगदान देत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने काम सर्वच करत आहेत. त्यामुळे मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ही जी व्याख्यानमाला ज्यांच्यासाठी आयोजित केलेली आहे तो सर्व पालक वर्ग, आजी माजी, विद्यार्थी वर्ग, शाळेचे गुरुजन नेहमीच फोन करून या व्याख्यानांचं नेहमीच कौतुक करत असतं आणि आमचं सर्वांचं मनोबल वाढवत असतात. या प्रसंगी मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि विशेष करून प्राध्यापक एस आर आळकर सरांनी खूप छान पद्धतीने पीपीटीच्या द्वारे सुद्धा आपल्याला आपल्या अनुभवातून जे पटवून दिलं ते आम्हाला निश्चितच यापुढे मार्गदर्शक ठरणार आहे अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. आपण सर्वांनी अशाच प्रकारचा प्रतिसाद याही पुढे द्यावा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.